अवैध शस्त्रधारी गुन्हेगारांवर चाप लावण्यासाठी बल्लारपूर पोलिसांनी गुरुवारी 5 डिसेंबर दोन्ही वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 2 आरोपींना देसी गटासह अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवलंय। या कारवाईनंतर परिसरातील शस्त्रबंदी मोहिमेला मोठा चालना मिळाली असून गुन्हेगारीवर पोलिसांचा कठोर बंदोबस्त दिसून आलाय। पहिल्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा LCB चंद्रपूरच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे राहुल दिनेश डांगोरे वय वर्ष 39 राहणार पंडित दीनदयाल वाड याला ताब्यात घेतलंय। पेपर मिल न्यू कॉलनीतील आटा चक्की समोर देशी कट्टा घेऊन फिरत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आलेला आहे। आरोपीकडून अंदाजे 5,000 रुपये किमतीची लोखंडी देशी बंदूक जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या 5 दिवशी बल्लारपूर पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण छापेमारी केली आहे। गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वेनगर येथील मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख वय वर्ष 30 यांच्या घरावर पोलिसांनी धाड घातली आहे। आरोपी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून त्याच्या घरातून 7 मिमी बोरचा देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत। आरोपीस ताब्यात घेत त्याच्याविरुद्धही शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कटकडे आणि स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक अमोल कचोरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या। बल्लारपूर पोलिसांच्या या जलद तडकाफडकी आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांना स्पष्ट संदेश देण्यात आलाय। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलीस कोणतीही सवलत देणार नाही। सत्यवेद न्यूजसाठी रमेश बोरकुटे, चंद्रपूर।